आपण सारे ज्या समाजात राहत आहोत त्या समाजाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एक मूलमंत्र होता. मधल्या काळात हा मूलमंत्र एका संस्थेसाठी घोषवाक्य बनले. या जगात जीवन जगणारी जी सर्वसामान्य माणसे आहेत त्यांचे जीवन सुखी व्हावे, संपन्न आणि समृद्ध व्हावे हा त्यामागे हेतू होता. तसे उद्दिष्टही असल्याचे आपल्याला जाणवते. जेणेकरून हा मूलमंत्र आपल्या देशाच्या समृद्धीचा आणि सामर्थ्याचा एक आधारस्तंभ ठरला. हाच विचार करत आपण 800 वर्षे मागे गेलो तर आपणास असे दिसून येते की हा समाज सुखी व्हावा म्हणून अनेक साधू संतांनी वैयक्तिक प्रयत्न केलेले आहेतच. पण त्यांची कृती नेमकेपणाने इतरांनाही प्रेरणा देणारी ठरावी यासाठी ती उक्ती बनून संतांनी अक्षरबद्ध केली. त्यासाठी त्यांनी ओवी, अभंग, श्लोक इत्यादींचा आधार घेतला. हा समाज पर्यायाने बहुजन सुखी व्हावेत यासाठी त्यांनी मानवधर्म स्वीकारण्याचे साऱ्यांनाच आवाहन केले. 12व्या-13व्या शतकातही चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याकडे दृढ होती. तसेच विविध रूढींचा पगडा समाज मानसात घर करून बसला होता. तो दूर सारण्याचा ज्ञानेश्वरांनी पहिला प्रयत्न केला. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी लोकभाषेचा स्वीकार करत ग्रंथरचना निर्माण केली आणि त्यामुळे अवघे विश्व तळागाळापासून ढवळून निघाले. कारण त्या काळात गिरवाण भाषा महत्वाची मानली जाई. त्या भाषेमधून मांडलेले ज्ञान समाजातील एका विशिष्ट वर्गातील पुरुषांपर्यंतच मर्यादित होते. सर्वसामान्य माणसाला त्यापासून वंचित ठेवले गेले होते. हजारो वर्षांच्या अशा रूढींवर ज्ञानेश्वरांनी पहिला प्रहार केला. देववाणीत असणारे तत्वज्ञान बहुजनांच्या बोलीभाषेतून त्यांना सहज समजेल अशा साध्या सोप्या शब्दातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भगवद्गीतेवर भाष्य करत असताना भावार्थ दीपिकाच तयार केली आणि या अभ्यासपूर्ण भाष्य ग्रंथाखेरीज त्यांनी स्वतंत्र असे पसायदान अखेरीला लिहिले. त्यात दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो असे लोकविलक्षण मागणे मागितले आहे. बहुजन म्हणजे सर्वसामान्य माणसाचे हित होय. सुख जाणून घेऊन त्यांना कुळ, जाती, वर्ण हे अवघेच अकारण आहेत अशी शिकवण देत देत पंढरीरायाच्या वारीत सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांनी सामावून करून घेतले आणि इथे त्यांनी एक वेगळी प्रतिज्ञा करतच आपले अलौकिक व्यक्तिमत्व तत्कालीन सामान्य लोकांपुढे एका उच्च आदर्शाप्रमाणे समोर ठेवले. असाच काहीसा दृष्टिकोन संत नामदेवांनीही स्वीकारला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी अशा भावनेतूनच त्यांनी पुढे काम केले. तीर्थयात्रा करत असताना सोबत असणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांनी साधे सोपे असे अभंग रचले आणि त्यांना अध्यात्माची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीचा कीर्तनाद्वारे प्रचार करण्याच्या कामात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. नामदेवांच्या नंतर एक वेगळा असा संतमेळा निर्माण झाला. असे असले तरीही पूर्वंपार चाकोरीचा मार्ग नष्ट झाला नव्हता. हे लक्षात घेऊन संत एकनाथांनी एक नवे पर्व निर्माण केले. कीर्तन, प्रवचन, पुराण आणि लेखन याद्वारे सतत भागवत धर्माचा प्रचार करत बहुजनांची लोकभाषा त्यांनी अधिक दृढमूल केली. आत्मोद्धारासोबतच लोकोद्धारही त्यांनी केला. बहुजनांचे रंजन करण्यासाठी भारुडासारखा आगळावेगळा लोकवाङ्मय तयार केला. भागवतातील बोध खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे लोकशिक्षणाचे कार्य या भारुडाने केले. बहुजन समाजास पूर्ण परिचित अशाच भाषेत त्यांनी आपले मनोगत प्रकट केले. असे संतांचे अनेक दाखले आपणास सांगता येतील. परंतु त्यानंतरच्या काळातही निष्काम कर्मयोग करणारे अनेक समाजसेवक, नेते आपल्याला आढळून येतात. न्यायमूर्ती महादेव रानडे, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी नावे आजही अमर आहेत. त्यांच्याच पूर्वकाळात समोर मोठा कोणताही आदर्श नसताना ज्योतिबा फुलेंच्या कार्यांचा एक मुद्दामहून उल्लेख करावा लागतो. बहुजनांच्या समोर असणाऱ्या, त्यांना सतत नाउमेद करणाऱ्या असंख्य समस्यांनाच त्यांनी हात घातला. शिक्षणाचे महत्त्व समाजातील चारही वर्णांसमोर आपल्या कृतीतून त्यांनी व्यक्त केले. आपली सहचारिणी सावित्रीबाई यांना त्यासाठी त्यांनी तयार केले
आणि एक नवा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला. शिक्षणाचे महत्त्व बहुजनांसाठी विशद करताना ते म्हणतात, ज्ञानाविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र खचले, एवढा अनर्थ अविद्येने केला. याच जोडीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पुनर्विवाह, विधवांच्या समस्या अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालताना त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा बाळगली नव्हती. बहुजनांनी त्यांना महात्मा या पदवीने गौरविले आहे. महान आत्मा यस्य स महात्मा अशा गौरवापुढे अलीकडे दिले जाणारे मोठमोठे पुरस्कार फिके वाटू लागतात. मानवी जीवनाला पूर्वंपार एक दुःखाची किनार आहे. आज 21व्या शतकातही काहींना वेठबिगारीचे जीवन जगावे लागते. त्यांना अतिशय हीन प्रकारे राबवून घेतले जाते. त्यांच्या श्रमाचा मोबदलाही अत्यल्प असतो. स्त्रियांच्या शीलाची बूजही अलीकडच्या काळात राखली जात नाही. माणूसच माणसांना गुलामाप्रमाणे वागवतो. मानव असून दानवाप्रमाणे स्वतः वागू लागतो. आणि हे सारे लिखित कायदे कानू करून दूर होणारे प्रश्न नाहीत. यासाठी समाजातील प्रत्येकाच्या अंतःकरणातून प्रेरणा निर्माण होणे महत्त्वाचे आहे. एकट्या दुकट्याने असे प्रश्न सुटू शकणारच नाहीत. आज विज्ञानाच्या जोडीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात बहुजनांच्या हितांचा विचार करणारे अनेक दीपस्तंभ आहेत. त्यामुळे विश्वव्यापक मानवता धर्माची जणू पुनश्च चाहूल लागलेली आहे असे वाटू लागते. रक्तदान, नेत्रदान, किडनीदान इत्यादी दानप्रकारातून ही हिताची चाहूल व्यक्त झालेली आहे. अपंग, अनाथ, बाल, वृद्ध, कुष्ठरोगी यांच्याविषयी आज समाजात समत्वाची भावना जागोजागी दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीचे उत्पादन वाढावे म्हणून अनेक योजना राबवल्या गेल्या. नद्यांवर धरणे बांधली, कालवे काढली आणि यामुळे नगदी पिके वाढू लागली. शेतीचा माल साठवावा, शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा योग्य भाव मिळवून द्यावा या उदात्त हेतूने सहकारी पतपेढ्या निर्माण झाल्या. वाड्यावाड्यात नवीन शाळा सुरू होऊन गावागावातील मुलांना अक्षर ओळख झाली आणि यामुळे ज्ञानपोई खुली झाली. ज्ञानगंगा वाहू लागली. अगदी याच काळात खेड्यापाड्यात वीज खेळवली गेली आणि मागील 15-20 वर्षात दूरदर्शन आणि त्याच्या जोडीने अलीकडच्या काळात केबल्स गावात पोहोचले. शहरातील एका वेगळ्या, खोट्या परंतु झगझगीत जीवनाचा, ग्लोबलायझेशनचा म्हणजे जागतिकीकरणाच्या जाहिरातींचा देखील खेड्यापाड्यातल्या या भोळ्याभाबड्या जनतेवर अकस्मात परिणाम झाला. त्यामुळे नव्या पिढीच्या दृष्टिकोनात खूप फरक पडला. शहरी जीवनामुळे हातात अचानक येणारा भरपूर पैसा आणि त्याच्यासोबत आलेली प्रलोभने याचे आकर्षण वाढत गेले. या साऱ्या दुष्टचक्रात बहुजन समाजासाठी तयार केलेली सरकारी ध्येय धोरणे हळूहळू खाली न झिरपताना एका वेगळ्या स्तरावर फायदेशीरपणे लोकांसाठी होत राहिली. बहुजन मात्र तिथंच राहिला. बहुजनांसाठी केलेल्या काही योजना राबवल्या गेल्या, पण त्याचा फायदा मात्र मोजक्या सहकारी संस्था आणि मोजक्याच व्यक्तींना जास्त झालेला आहे. हे सारे कुठेतरी थांबले पाहिजे. विचारपूर्वक त्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. तरच खरेखुरे बहुजनांचे जीवन सुखी, संपन्न आणि सुसंस्कृत बनू शकेल. यात कोणतीही शंका नाही. कारण जग हे विश्वची माझे घर असे बनल्याने साऱ्या मानवजातीच्या हितातच माझे हित आहे अशी भावना लोकांच्याही हळूहळू लक्षात येईल. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अंतराळातील अडसर तोडून टाकले. त्याचप्रमाणे मनातील भ्रामक कल्पनांचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्नही केला. तर लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि यासाठी प्रत्येकाने मनोमन निश्चय केला पाहिजे. जेव्हा असे घडेल तेव्हा जगातील सारी मानवजात एकत्र येईल. अपप्रवृत्ती, स्वार्थ यांचे निर्मूलन होईल आणि खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र सर्वांची जवळीक साधेल.